हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। पत्ता कड़वा है, संजय राउत कड़वा है। खाली नौका वर पाय, राऊत बेवड्याचा करायचं काय? खाली नौका वर पाय। शिवसेना अंगार है, आम्ही सत्ताधार है। शिवसेना अंगार है, जब तक सूरज चांद रहेगा, साहब का नाम रहेगा। जब तक सूरज चांद रहेगा, साहब का नाम रहेगा। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हेलो हेलो थोड़ा प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा, प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा। काय करत होते माहिती, इकडे एकमेकांना फेकत होते फक्त, त्यांचा काही जरूर नाही, कोणी नाही तरी पण कॅमेरा समोरच येऊन फोटोग्राफर एक पण शॉट चांगला भेटला। खाली डोका वर पाय, इकडून पण ढकलतात, इकडून पण ढकलतात। एवढी लोक कशाला संजय राऊतच्या बैठकाला, एवढी लोक कशाला संजय राऊतच्या बैठकाला। अमर रहे, अमर रहे दिघे साहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे दिघे साहेब, अमर रहे। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा। संजय राऊतांनी गांजा पिऊन जे धर्मवीर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल जे व्यक्त केलेला आहे, त्याचा आम्ही इथे टिंबी नाक्यावर सर्व पदाधिकारी जाहीर निषेध त्यांचा केलेला आहे। संजय राऊतांना दिघे साहेबांबद्दल बोलायचा काही नैतिक अधिकार नाहीये। आम्ही दिघे साहेबांना लहानपणापासून आम्ही लहान असल्यापासून आम्ही बघतोय दिघे साहेबांचं कार्य। आज तुम्ही कोल्हापूरला जावा, तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा, तिकडच्या देवस्थानांच्या आजूबाजूच्या मंदिरांमध्ये, तिथे बाजूच्या दुकानांमध्येही आम्ही दिघे साहेबांचे फोटो बघितलेले आहेत। तिकडच्या लोकांच्या घरांमध्ये आम्ही दिघे साहेबांचे फोटो बघितलेले आहेत की दिघे साहेबांचं काम हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रात कशा प्रकारे ते पसरलेलं होतं ते आम्ही बघितलेलं आहे। त्यामुळे मातोश्री वरून उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा संजय राऊत असतील, यांनी आयुष्यभर दिघे साहेबांचा तिरस्कार केलेला आहे आणि हे पूर्ण ठाणेकरांना माहीत आहे। आणि संजय राऊतांना आमचं जाहीर आव्हान आहे, तर खरंच त्यांनी आपल्या घरातनं आपला आईचं दूध पिलं असेल तर त्यांनी खरंच ते ठाण्यामध्ये येऊन दाखवावं, या टिंबी नाक्यावर येऊन दाखवावं। आम्ही सर्व ठाणेकर मिळून संजय राऊतांना इकडनं पळून लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नातं काय होतं हे 10 ठिकाणी घरकाम करणाऱ्या संजय राऊतला कधीच कळू शकत नाही। आज ते फोटोचं राजकारण करतायत, आमच्या दिघे साहेबांच्या फोटोचं राजकारण तुम्ही करू नका, कारण की दिघे साहेबांचं नाव हे ठाणेकरांच्याच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवसैनिकाच्या मनावर कोरलेलं आहे।
मला फक्त एकच सांगायचं आहे, आता हेमंतभाईने आम्हाला सांगितलेलं आहे की तथाकथित जे ठाण्यातले उभाटाचे जे नेते आहेत ते संजय राऊत बद्दल आंदोलन करणार का? अरे तुमची लायकी आहे का? तुम्ही दिघे साहेबांवर प्रश्न विचारता. अरे रोज आनंद आश्रमामध्ये येणाऱ्या चपलांचा ढीग बघा. आज जे तळागाळातल्या महाराष्ट्रातून जे प्रश्न सोडवायला येतात ते फक्त दिघे साहेबांच्या आणि आमच्या शिंदे साहेबांच्या नावांमुळे इकडे येतात. त्यामुळे तुम्ही दिघे साहेबांचं नाव हे फक्त राजकारणासाठी वापरू नका. आणि पुन्हा एकदा जाणीवपूर्वक मी बोलतोय, बाळासाहेबांचं आणि दिघे साहेबांचं जे नातं होतं ह्या चुतिया संजय राऊतला कधीही कळू शकत नाही. तो 10 ठिकाणी गरगडी म्हणून काम करतो. शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचं काम त्याने केलेलं आहे. त्यामुळे अशा माणसाला येणाऱ्या काळामध्ये ठाण्यामध्ये घुसू देणार नाही. आणि जर तो आला तर त्याच्या तोंडाला युवा सेनेमार्फत काळं फास देतील. हे आव्हान आम्ही संजय राऊतला करत आहोत.